नमस्कार मंडळी, नागनेस फॅमिली अँड व्लॉग या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या उपवासाच्या चकल्या. तर झालं काय की आज आहे एकादशी आणि मी शाबू भरपूर भिजू घातला होता. पण आता काय झाले, मुलांना पण जरासा शाबू वगैरे आवडणं झालाय, त्यामुळं मग शाबू बराच शिल्लक राहिला होता. मग म्हटलं आता याचं काय करावं. तशा मला चकल्या करायच्या राहिल्या होत्या. मग म्हटलं आता आपण याच्या चकल्याच बनवू. आता संध्याकाळचे 9:30 वाजले होते आणि हा बघू शकता मी बनवलेला शाबू इतका शिल्लक राहिला होता आणि हा भिजवलेला एवढा शिल्लक राहिला होता. जवळजवळ अर्धा किलोला थोडा कमी आणि पाव किलोला थोडासा जास्त असा हा शाबू शिल्लक आहे. मग म्हटलं आता आपण करूया चकल्या. तर चकल्या बनवण्यासाठी म्हणजे कसं 5-6 तास शाबू भिजू घालावा लागतो. तर आता मी भिजवलाच होता हा शाबू. तर म्हटलं आता याच्यामध्ये गरम पाणी करून ओतूया. तर ही ट्रिक आहे ती मी यूट्यूबवरच म्हणजे काही ताईंनी टाकली होती रेसिपी, तर त्यांची बघून मी करत आहे. तर काय झालं, मी दरवेळेस करते ती चकली कशी असते, हा कच्चा शाबू असा भिजवलेला असतोय, त्याच्यामध्ये बटाटा वगैरे स्मॅश करते आणि घालते आणि मग ह्याचे चकले बनवते. पण ह्यावेळेस मला जरा वेगळ्या पद्धतीनं करू. मग आता पाणी गरम केलेलं आहे. आता हे गरम उकळलेलं पाणी ह्या शाबूमध्ये मी घालणार आहे. शाबू बुडेल इतपत आपल्याला या शाबूमध्ये घालायचं आहे पाणी आणि व्यवस्थित असा चमच्याने वगैरे हलवून घ्यायचं आहे. नंतर चमच्याने असा एकसारखा करून घ्यायचा आहे व याच्यावरती झाकण झाकून आपल्याला हा रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे. म्हणजे किमान 12 तास तरी आपल्याला हा असाच ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कामं वगैरे आवरून घेतली. किचन वगैरे सगळं आवरून स्वयंपाक पाणी झाल्यानंतर सगळं करून घेतल्यानंतर मग बटाटे शिजवून घेतले. आणि कसं बटाटे शिजवून घेतले, ह्याला काय म्हणजे असं काय वेगळं असं शिजवायची वगैरे काही गरज नसते. आणि रात्री शाबू भिजू घातलेला होता, तोही अगदी व्यवस्थित भिजलेला आहे. तर आता हा शाबू म्हणजे एखाद्या मोठ्या भांड्यात किंवा परातीत काढून ठेवायचा आहे आपल्याला. आणि हा व्यवस्थित असा भिजवल्यामुळे फुललेला आहे. एकतर आधी आपण 6 तास असा भिजवला होता, नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून परत 12 तास भिजवला होता. त्यामुळं शाबू अगदी मऊसूत व्यवस्थित असा भिजलेला आहे. तर पहिल्यांदा हा शाबू मी ह्या परातीमध्ये काढून घेते. आता शाबू काढला नंतर असा हाताने व्यवस्थित असा चुरून घ्यायचा आहे, आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर शाबू सॉफ्ट झाल्यामुळे अगदी व्यवस्थित असा मळला जातो. नंतर याच्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे. तर इथं मी 5-6 बटाटे शिजवून त्याच्या साली वगैरे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारे हाताने स्मॅश करता येत असेल तर असा करा, नाहीतर स्मॅशरनं करा किंवा किसणीनेही किसू शकता. इथं मी हातानं स्मॅश करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. हाताने जरी घेतलं तर कुठे तुकडे वगैरे राहू द्यायचे नाहीत बटाट्याचे. बटाट्याचे तुकडे राहिले तर आपण चकली करताना वगैरे व्यवस्थित त्या सोऱ्यातून खाली पडत नाही, म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तर याप्रमाणेच मी सगळे जे बटाटे आहेत ते अशा प्रकारे हाताने स्मॅश करून घेते. इकडं सगळे बटाटे हाताने स्मॅश करून घेतले, कुठेही तुकडे वगैरे ठेवले नाहीत. जरी एखादा तुकडा राहिला तर हाताने जसा फोडून घ्यायचा आहे. आणि आता हा बटाटा आणि जो शाबू आहे तो व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. बटाटा शाबू व्यवस्थित मळून झाला की याच्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. तर मी इथं मिक्सरवरती एक 5-7 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या होत्या, त्या टाकून घेणार आहे. नंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार सैंधव मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि म्हणजे उपवासाच्या चकल्या असल्यामुळं आपण इथं सैंधव मिठाचा वापर करणार आहोत. तसेच तुम्हाला इथं जिरं किंवा कोथिंबीर वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता. तुमच्या इथं उपवासाला जर चालत असेल तर ते टाका, नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. मी इथं टाकणार नाही, मी फक्त मीठ आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे. हे दोन्ही मळताना कसं दोन्ही अति चिकट असते, त्यामुळं हात भरपूर असा चिकट होतो. पण आता काय करायचं, तर आता मी तसंच काढून घेणार आहे या भांड्यामधलं मिरचीचं वाटण आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून हे दोन्ही व्यवस्थित असं मळून घेते. छान असं खसा मळून घ्यायचा आहे. बटाट्याचे तुकडे वगैरे कुठं राहिले असतील तर ते फोडून घ्या आणि व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे चकल्या आपल्या व्यवस्थित पडतील, तुकडे पडणार नाहीत. तर अशा प्रकारे मी इथं हे मळून घेतलेलं आहे. आता हे सगळं मळलेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकता किती चिकट असा हा लगदा तयार झालेला आहे. तर आपण इथं कितीही चिकट होऊ देत पण तेलाचा वापर अजिबात करणार नाही. तर इथं आपण काय करायचं, थोडं थोडं पाण्याचा हात लावून हे आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. पाण्याचा हात लावला म्हणजे हे चिकटत नाही हाताला. तर चिकटायला लागलं का थोडंसं पाण्यात हात बुडवायचा आणि हे व्यवस्थित करून घ्यायचं.
तर अशा प्रकारे मी हे सगळं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता हे बाउलमध्ये काढून घेऊन एक 5-7 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपण याच्यात चकल्या घालून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारच्या साबुदाण्याच्या चकल्या तुम्ही घरात पण घालू शकता फॅनखाली. तर मी पण आज फॅनखालीच घालणार आहे चकल्या, कारण ऊन भरपूर पडले आणि आता उन्हात जायची माझी तर काही कॅपॅसिटी नाही, त्यामुळं मग म्हटलं आता आपण घरातच घालून घ्याव्यात, म्हणून इथं कापड अंथरलेलं आहे मी. आता आपण याच्या चकल्या घालून घेऊया. तर चकल्या घालण्यासाठी मी इथं चकल्याचं पीठ आणलं, नंतर परत एक कापड घेतलेला आहे हात पुसायला, नंतर आपल्याला जो सोऱ्या लागणार आहे तो सोऱ्या घेतला, चकली घेतली, चकलीची चकती घेतली, चकली नाही सॉरी, आणि नंतर आपल्याला थोडंसं थंड पाणी पण लागणार आहे हात आपल्याला बुडवायला, कारण चिकट ज्यावेळेस हात होत त्यावेळेस आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. तर आता हे जे तयार चकलीचं पीठ आहे ते ह्या सोऱ्यामध्ये भरणार आहे आणि मस्त अशा चकल्या घालून घेणार आहे मी. चकलीचं पीठ भरण्यापूर्वी सोऱ्यामध्ये आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे सोऱ्याला, म्हणजे कसं पीठ चिकटणार नाही. आणि आपण इथं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तेलाचा अजिबात वापर करणार नाही. तुम्हाला कपड्यावरती घालायचे असेल तर तुम्ही कपड्यावरती घालू शकता चकल्या, किंवा प्लास्टिकच्या कागदावरती पण घालू शकता. चकलीच्या साच्यामधून तुम्हाला चकलीचा आकार द्यायचा असेल तर देऊ शकता, नाहीतर डायरेक्ट अशा नळीसारख्या किंवा काठीसारख्या अशा एक लाईन सोडू शकता. तर याप्रमाणेच आपण सर्व चकल्या करून घेऊ. तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या दिवसभर मी फॅनखाली वाळवून घेणार आहे. तर दिवसभर फॅनखाली वाळवल्यानंतर ह्याची वरची जी बाजू आहे तर पूर्णपणे सुकलेली आहे. आता हे आपण पलटी करून टाकणार आहोत आणि थोड्याशा ओलसर असतानाच पलटी करून टाकायच्या. जास्त वाळल्यानंतर ह्या कपड्याला चिकटल्या जातात, त्यामुळं मग व्यवस्थित निघणार नाहीत, म्हणून थोड्याशा ओलसर असतानाच आपल्याला ह्या पलटी करून टाकायच्या. तर मी ह्या सगळं पलटी करून टाकलेल्या आहेत चकल्या. नंतर याला मस्त असं 2 ऊन देऊन वाळवून घेतलेले आहेत. आता आपण यात तळून बघूया कशा झालेले आहेत ते. तर तवा गरम होता म्हणून मी याच तव्यात एक पळीभर तेल टाकलं आणि आता आपण ह्या चकल्या तळून घेऊ. इकडं मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत. तर या चकल्यांचा खुसखुशीतपणा बघा, किती खुसखुशीत झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, आवाजावरून कळेलच तुम्हाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.